हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. हे बघा वहिनी, मी अजून पोलिसात कंप्लेंट केलेली नाहीये. परत जर का परब येऊन दारू पिऊन जर का धिंगाणा केला तर मात्र मी सोडणार नाही, हे मी आता तुम्हाला सांगतोय. अहो भाऊजीनू, माझं ऐकून तर घेवा. मी काय भाऊजीनू. शिवराम, काय झाला? अगे थंय जाऊन यांनी धिंगाणा केला, मॅनेजर म्हणता. अगे लय वर्षापासूनची सोन्यासारखी ऑर्डर होती ती हातातून गेली गो. तुम्ही तरी काय करतलास? घरच्यांचा बाहेरच्यांचा कोणाचा ऐकून घेऊ तयार नाही होत. नाही तुम्ही काय कमी प्रयत्न केलास? काहीतरी प्रयत्न करून बघूक वया. आता काय प्रयत्न करतलास? अनन्या. अनन्या? वय कोण अनन्या? हा त्या बाळग्याचा चेडू काय? अगे ता आनंदी. अनन्या अनन्या. कोण अनन्या? अगे मागच्या टायमाक ना आम्ही मुंबईत गेलो होतो, तेव्हा एका चांगल्या घरात आमचा जाणा झाला. त्या घरातली माणसं ना सगळी चांगली हा. त्यांचा थोरला चेडू अनन्या लय हुशार पोरगी हा. ते का मी फोन केलं होतं, तेवढ्यात आमच्या ह्यांचो चाय पिवक जीव जावक लागलो. मग मी ते का म्हटलंय, मी तुका नंतर फोन करतोय. हे तुका सांगतोय, त्याची मदत घेतली ना तर कदाचित आमचे हे सुधारतले असं माका वाटता गो. तुमका विश्वास वाटता? होय. बघी त्या पोरग्याक फोन कराच. करू म्हणतस? होय कराच. आपणा काय कोणाच्या कोंबड्याने उजाडल्याशी मतलब. होय तर मी करतोय ते का लगेच का? हे करू ना. करा. होय होय करते. हा परब काकी बोला. होय. अगे मी मालवणातून परत काकी बोलतोय. अगो मी तुका फोन केलं होतं, पण आमचे यांनी माका आवाज दिल्यानी. अहो तुमचा फोन येऊन गेला ना, त्यानंतर मी सुद्धा तुम्हाला ट्राय केला पण लागलाच नाही. मी मेसेज पण केलाय तुम्हाला. होय काय? हा. कधी कधी माझ्या फोनाक ना रोग भरता. हा? आता काय नाही. बाकी इथे सगळे कसे असत? आम्ही सगळे अगदी छान आहोत. तुम्ही कशा आहात? मी पण बरा हा गो. आणि परब काका कसे आहेत? अगो त्यांचाच काय तर खरा नाही गो. म्हणजे गो अनन्या, त्यांचा पिना लय वाढला हा गो. तारेच्या नादात धंद्या पाण्याची सगळी वाट लागता गो. माझ्या डोक्यात ताप झाला, टेन्शन इला माका. काय करूचा ना माका काय हो कळला नाही. मी माझे सगळे प्रयत्न करून थकलोय, ते कोणाचं काय हो ऐकणत नाही. ते का सुधरवच्यासाठी आता तूच एक माका आशेचो किरण दिसतास गो. परब काकी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मी आहे ना. खरंच? अगदी खरं. वय वय. बरा ठेवते मी. हा.
वाटला सगळा होईल व्यवस्थित. होय ना. होय. रे परब काका आणि दारू. तुझी बोलून बघते मी याविषयी. आत्तू, ए आत्तू. काय झालं? आत्तू बस ना बस. अगं ते आपल्याकडे परब काका आणि काकी आले होते बघ. म्हणजे आपल्या चंपा आणि गजोजाचे डुप्लिकेट. हा तेच. त्या परब काकींचा मला आता फोन आला होता. अरे वा, म्हणजे ती मंडळी अजून आपल्याला विसरलेली दिसत नाहीत. त्यांनी खूप विश्वासाने मला फोन केला. त्यांनी तुला विश्वासाने फोन केला म्हणजे? अगं त्या आता मला फोनवर म्हणत होत्या की परब काका खूप ड्रिंक करायला लागलेत, व्यसनाच्या खूप आहारी गेलेत आणि त्या व्यसनाचा परिणाम त्यांच्या बिझनेसवर होतोय. काकी खूप टेन्शन मध्ये होत्या ग आणि त्यांनी माझ्याकडे मदत मागण्यासाठी फोन केला. मला वाटतं आपण त्यांना मदत करायला हवी. हो हो, पण त्यांची नक्की मदत करूया. आणि हे बघ, कोकणात काही व्यसनमुक्तीच्या संस्था आहेत ज्यांना मी ओळखते. त्यात काही कार्यकर्ते आहेत माझ्या ओळखीचे. तर तू एक काम कर, त्या परब काकींना माझं नाव सांगून त्यांना फोन करायला सांग. त्या संस्था नक्कीच त्यांना मदत करते. नाही तू तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. त्या संस्था चांगलं काम करत असतील, पण मी काय म्हणते, खूप अपेक्षेने त्यांनी मला फोन केलाय ग. मला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष जाऊन जर त्यांना मदत करू शकलो ना फार बरं होईल. आपण प्रत्यक्ष मदत करायची म्हणजे आपण नेमकं काय करायचं? मला असं वाटतंय की आपण त्यांची मदत करण्यासाठी ना त्यांच्या गावी जावं. गावी म्हणजे कोकणात जायचं? हो. अगं अनन्या, जी गोष्ट मला इथे बसून करणं सहज शक्य आहे त्यासाठी आपण एवढ्या लांब कोकणात का जायचं? हे बघ तू, याची ना दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे काकींनी खूप आपुलकीने फोन केलाय ग मला मदतीसाठी आणि त्यांना इथून फोनवरून मदत करणं म्हणजे उंटावरून शेळा हाकण्यासारखं वाटतंय मला. आणि दुसरं कारण असं आहे ना की मी मध्यंतरी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात व्यसन मुक्ती हा विषय निवडला आणि त्यावर भरपूर अभ्यासही केला. या निमित्ताने त्या अभ्यासाचाही उपयोग होईल. अगं पण अनन्या, या एका कामासाठी आपण सगळ्यांनी इतक्या लांब कोकणात जायचं हे काही मला पटत नाही. अगं तू, आपण सगळ्यांनी नाही जायचं त्यांच्या गावी. आपण दोघी जाऊयात ना. तिथे जाऊ, त्यांची प्रश्न समजून घेऊ आणि गरज पडलीच ना तर त्या मालवणातल्या व्यसनमुक्ती संस्थांची मदत घेऊ. हे बघ, मला खरंच असं वाटतं की तू माझ्या सोबत असशील ना तर हे काम अधिक सोपं होईल ग. हा पण तुझी जर इथे काही कामं असतील ना तर मी नाही तुला फार आग्रह करणार. अगं नाही नाही, माझी काही फारशी कामं नाहीयेत. आता एखाद दुसरं महत्वाचं काम आहे खरं, पण तुझ्यासाठी ती कामं मी पुढे ढकलू शकते. नाही अगं, पण अगं सांगितलं ना तसं काही महत्वाचं नाहीये. आणि खरं तर एवढ्या लांब कोकणात जायची जर मला संधी मिळते तर मी ती का सोडू? आणि तू जर का कोकणात जाणार असशील ना तर मी सुद्धा तुझ्या सोबत कोकणात यायला एका पायावर तयार आहे. खरंच? खरं. मग जाऊयात ना कोकणात? येस, नक्की जाऊया.
पण त्याआधी एकदा घरच्यांशी बोलून घेऊ. हॅपी. अनन्या हिया माझी अनन्या. काय सांगतेस अनन्या? म्हणजे परबबाईंनी तुला कॉल केला होता? हो. ते परब दारूच्या आहारी गेलेत म्हणून आपल्याला परबबाईंनी तिकडे बोलावलंय? नाही म्हणजे अगदीच आपल्याला बोलवलंय असं नाही, मग पण त्यांनी आपल्याकडे मदत मागितली. किती पैशांची मदत मागितली आहे? तुझ्याकडे आहेत पैसे? माझ्याकडे कुठे आलेत पैसे? मग कशाला विचारतोस? अनन्या तू बोल ग. बाबा, त्या परब काकी फोनवर खूप अस्वस्थ वाटत होत्या हो. बाबा, त्या जर टेन्शन मध्ये असतील तर आपल्याला जायला हवं ना तिकडे. तू तिकडे जाऊन त्यांच्या टेन्शनचं काय करणार आहेस ग? माझ्याकडे ना SM नावाची गोळी आहे, मी ती त्यांना देईन. SM म्हणजे S फॉर स्ट्रेस आणि M फॉर मॅनेज. अच्छा, म्हणजे SM होय. हा. चालेल चालेल. अन्वी, तुझ्याकडे तुझ्या मामासाठी एखादी गोळी आहे का ग? सदा ना कदा खायलाच मागत असतो. ताईने लगेच देऊ का? अरे तुम्ही जरा थांबा रे. अहो बाबा, मी तिकडे मालवणात जाऊन त्यांना फ्री ऑफ कॉस्ट रुग्णसेवा देईन ना. अन्वी, त्यांनी तुझं काय असं वाकडं केलंय ग की तू असं करणार आहेस त्यांना? अन्वी, तू कोणालाही कुठलीही गोळी देणार नाहीयेस. ठीक आहे, नाही देत, पण आपण तिकडे जाऊयात ना. हो हो, मला पण कोकणात जायला आवडेल. मला त्यांची रेसिपी शिकता येतील. अगं नंदिनी, तू जर तिकडे गेलीस तर तुझं इथलं जेवणाचं काम कोण सांभाळणार? आहेत की चंपा आणि गजोदर, ते सांभाळतील ना. ते आता खूप एक्सपर्ट झाले आहेत. नको नको, त्यांना कळलं की आपण मालवणला चाललोय तर तेही म्हणतील आम्ही येतो आम्ही येतो. हे नको. नाही नाही हा, आपण त्या दोघांना नाही घेऊन जाऊ शकत. ते चंपा आणि गजोदर हमशकल आहेत की ते परब काका आणि परब काकी हमशकल आहेत? अगं दोघही एकमेकांचे हमशकल आहेत. इथे जसा प्रॉब्लेम झाला ना आपला, तसं तिथेही व्हायचा. नको नको, आपण त्यांना नाही घेऊन जायचा. ए, मी सांगते, मला मात्र यायचंय कोकणात. ग तिकडची देवस्थानं बघायची माझी कधीपासूनची इच्छा होती. रामेश्वर, भद्रकाली, सातेरी, अगं ही सगळी देवस्थानं जागृत देवस्थान आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, त्या देवस्थानांमध्ये कौल लावतात आणि तो प्रत्यक्षपणे मला बघायचा आहे. मला मात्र यायचंय हा कोकणात. मी पण येणार. तू तिकडे जाऊन काय करणार आहे? हो भाऊजी, मी तिकडे जाऊन प्रयत्न करणार आहे. कसले प्रयत्न करणार आहेस रे? अगं तायडे, तिकडे जाऊन एखाद्या कोळ्याच्या मुलीच्या प्रेमात पडणार आहे. काय? हा, म्हणजे मग मी तिच्या प्रेमात पडेन, मग आम्ही लग्न करू. मला मासे खायला घालेल. येस. हेमा, खाण्याशिवाय तुला दुसरं काहीच दिसत नाही का रे? आणि आपल्या घरात कोणी मासे खातं का? नॉनव्हेज खातं का कोणी? उगाच काहीतरी बडबडतोस. म्हणूनच मी तिच्याकडे जाऊन मासे खाईन. अरे हेम्या, तू स्वतःही मार खाशील आणि आम्हाला सगळ्यांनी मार खायला लावशील. पण मला जर तिथे कोणी भेटली तर तुमचं काय जातंय? हेमा, भाऊजी, आणि मला सांग रे, तुला कोण भेटणार आहे? हा? अरे कोकणची माणसं साधी भोळी आहेत, मूर्ख नाही आहेत.
तुझं लोडणं गळ्यात अडकवायला. भाऊजी ए अनन्या, मी तर येणारच आहे, पण मी आणि ओमी तिकडे जाऊन खूप सारे फोटोशूट करू आणि खूप मजा करू. हो हो मी पण जाणार आहे. मला पण तिकडे रेसिपी शिकायची आहे. मला देवस्थानामध्ये जायचंच आहे. अरे, हो, थांबा, जाऊया. मी पण येणार ताईडे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सगळ्यांनाच यायचंय असं दिसतंय. हो 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 मला सोडू. मला सुट्टी मिळणार नाही. नाही पण असंही आपल्याला सगळ्यांनाच तिथे जाता येणार नाहीये. का? कारण अगं ते टेन्शन मध्ये आहेत तिथे. आपण तिथे त्यांची मदत करायला जातोय आणि काकी टेन्शन मध्ये असताना आपण सगळ्यांनीच जाऊन त्यांच्या अंगावर पाहुणचार लादणं हे योग्य नाहीये ना. अगदी बरोबर बोललीस तू अनन्या. बाबा, मी असा विचार करतेय की मी आणि आत्तूनी तिथे जावं. म्हणजे तुम्ही दोघी जाणार आहात? हो म्हणजे सध्या फक्त असा विचार चाललाय. तुमच्या सगळ्यांशी बोलून मग ठरवते काय ते. अच्छा. ए पण प्राजक्ता येणार आहे ना तुझ्यासोबत? मग ती इथे नाहीये. हो, तिने यायचं ठरवलंय ना, तर तिची इथली काही कामं आहेत ती तिला मॅनेज करावी लागतील, म्हणून ती जरा सहकार्यांशी बोलून घेतली. बर, म्हणजे तुम्ही दोघीच जाणार आहात? हे बघा, असा डिसिजन नाही घेतलाय आम्ही. तुम्हा सगळ्यांशी बोलल्याशिवाय मी काही ठरवणार आहे का? मला माहिती आहे की सगळ्यांचीच येण्याची खूप इच्छा आहे, पण मला असं वाटतं की सध्या मी आणि आत्तूनीच तिथे जावं. एकदा परब काकांचं व्यसन कमी झालं, त्यांच्या घरातलं वातावरण निवळलं की मग काकी स्वतःच आपल्याला आमंत्रण देतील. मग त्यावेळी आपण सगळे जाऊया. हो हो. अनन्या, तू बोलतेस ते एकदम योग्य आहे. तू ठरवलंस ते अगदी बरोबर आहे. हो हो बरोबर. तिकडे दोघांनीच जायला पाहिजे, कारण आपल्या घरी पण ते दोघंच आले होते ना. मग आपल्याकडली दोघंच तिकडे जाऊ देत. आई, नंदिनी, अगं तू काय बोलतेस? काय झालं? नाही, काही झालं नाही. अनन्या, तू बोलतेस ते अगदी योग्य आहे. यावेळी तुम्ही दोघी जाऊन या. पुढच्या वेळी आपण सगळे जाऊ. हं? अनन्या ही आमची अनन्या. अनन्या, बाय तू माझ्या एका फोनवर इलास ना, माका माका जाम भारी वाटला गो. मी तुमची आभारी हा. काकी, अहो ह्याची काय गरज आहे? बरा, तुमचा प्रवास बरा झाला ना? हो हो अगदी मस्त. बरं काकी, मला सांगा, तुम्ही बऱ्या आहात ना? आम्ही सगळी बरी असो. बरं, ह्या कोण? ही कुबलीन. ह्यांचा आडनाव कुबल हा. हिचे मिस्टर आहेत ना, ते आमच्या ह्यांचे मित्र आहेत. अशोक कुबल नाव हा त्यांचा. आणि ही त्यांची बायल मिनल कुबल. अच्छा, नमस्कार काकी. नमस्कार नमस्कार. यांचा आणि माझा दुःख सारख्या गो गो. हा गो गो, आपले गो दारू पितात ना, त्या का सांगतोय. आमच्या परीन आम्ही सगळा समजावून झालेला. आता तुमकाच काय ते करूचा लागा. होय ताई, आमका ना आता तुमच्याकडसूनच काय ती आशा हा. इथे मॅडम कोण? हो मॅडम काय म्हणताय? हा, ही
अनन्याची आत्या हा. होय काय? ही माझी आत्या. ही लोककलावंत आहे आणि सामाजिक क्षेत्रातही काम करते. काकी, आपल्याला आत्तूची खूप मदत होईल हं? ऐता काम बरा केलं. हँका घेऊन येईल असता. आता अनन्या आणि आत्याबाई, तुम्ही हई लावणार तर चांगला केलास. आता तुम्हीच काहीतरी करा आणि आमच्या घोवांका सुधरवा. काकी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आम्ही आलो आहोत ना, परब काका आणि कुबल काका दोघांमध्येही चांगले बदल होतील. गे बाय, तुझ्या तोंडात साखर पडो. होय तर. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी